निम्मी हाँ आज काय बनवू? कणकीचा उपमा. ओके. तर आज आपण बघणार आहे उकरपेंडी, जी माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते. तर इथे तेल गरम केलं आहे, त्यामध्ये ॲड केलं आहे मोहरी, कांदा, मिरची आणि कढीपत्ता. याला छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये ॲड करणार आहे आपण टमाटर. तर इथे मी टमाटर यूज केला आहे. तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता. तर इथे हळद, तिखट आणि मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करायचं आहे. तर इथे तुम्ही हिरवी मिरचीचे पण बनवू शकता, बरं मी इथे लाल तिखटचा यूज केला आहे. त्यामुळे कलर पण छान येतो आणि दिसायला पण चांगली दिसते आणि टेस्टला पण छान वाटते. तर इथे मी 1.5 वाटी कणिक घेतलं आहे, ते ॲड करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त कणकेला भाजाल तेवढी जास्त छान टेस्ट येते या उकरपेंडीला आणि ही अजिबात चिकट होत नाही. तर तुम्ही आधी कणिक सेपरेट भाजून पण यामध्ये ॲड करू शकता, पण यामध्ये भाजलेली जास्त टेस्टी वाटते. तर ही थोडी लेंदी प्रोसेस आहे, इथे थोडा जास्त वेळ लागतो, पण खायला खूप टेस्टी होते. तर आता आपली उकरपेंडी छान अशी रवाळ भाजून झालेली आहे. इथे आपण ॲड करणार आहे पाणी. तर आपल्याला पाणी इथे असं डायरेक्ट ॲड करायचं नाही आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्यानुसार आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर पहिले मी थोडं पाणी ॲड केलं होतं, त्यानंतर मला परत थोडंसं ड्राय वाटत होतं, तर परत मी इथे ॲड केलं आहे. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं. पाणी टाकल्यावर आपल्याला खूप जास्त असं फिरवायचं नाही आहे, तर आपल्याला ही झाकून ठेवायचं आहे आणि स्टीमवर थोडा वेळ शिजू द्यायचं. तर या स्टेजला तुम्ही इथे दही पण ॲड करू शकता आणि दही टाकून तुम्हाला छान याला फिरवून घ्यायचं आहे, थोडं स्टीम येऊ द्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला याला मोकळा करून घ्यायचं आहे. तर मी इथे फक्त टमाटरचा बनवलेला आहे. तर ही उकरपेंडी तुम्ही दह्यासोबत पण सर्व करू शकता, खूप छान टेस्टी वाटते. तर अशा प्रकारे आपल्या आता उकरपेंडी छान मोकळी झालेली आहे. यामध्ये आता आपण ॲड करणार आहे फ्रेश कोरिअँडर. तर तुम्ही बघू शकता इतकी छान अशी सुटसुटीत झालेली आहे, खायला पण खूप टेस्टी चविष्ट वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही उकरपेंडी. तर महाराष्ट्रामध्ये तर ही फेमस आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.